या आपण करू मनातल्या गोष्टी, स्वप्नांना सत्यात आणणाऱ्या गोष्टी. देश विदेश हसू दे गा, घरोघरी पोहोचे रेडिओ FTI. या तर मग करू मनातल्या गोष्टी. रेडिओ FTI, तुमचं चॅनेल, तुमचं व्यासपीठ. श्रोतेहो नमस्कार. रेडिओ FTI 90.4च्या स्टुडिओमध्ये मी नीता दुपारे तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, जाऊ कवितांच्या गावा यामध्ये आपण नवोदित कवी आणि कवयित्रींना आमंत्रित करत असतो. तर आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत कवयित्री स्वाती सासवडकर कुंभार यांना. चला तर मग फार वेळ न घालवता थेट कार्यक्रमाकडेच वळूया. स्वाती मॅडम, तुमचे रेडिओ FTIच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. नवोदितांना आपण संधी देत आहेत, त्याच्यामुळे माझ्यासारख्या कवी किंवा कवयित्री या निमित्तानं लोकांशी संवाद साधू शकतात, तर खूप मनापासून आनंद होतोय. तुमचा अल्पशा परिचय आपल्या श्रोत्यांना करून दिलात तर छान. मी सौ स्वाती सासवडकर कुंभार. मी पिंपरी चिंचवडची रहिवासी आहे. मी शब्द नक्षत्र या नावाने माझ्या कथा आणि कविता लिहिते. तसा माझा लेखनाचा प्रवास हा खूप जास्त नाहीये, गेल्या 2.5-3 वर्षामधलाच आहे. पण वाचनाची आवड ही लहानपणापासून असल्यामुळे कदाचित आता मी लिहू शकते असं मला वाटतं. मी लेखन वाचनाबरोबर इतर कार्यक्रमही करते, म्हणजे डोहाळे जेवण, बारसे किंवा 61 वगैरे या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करते. सांगीतिक कार्यक्रमांचे पण करते. तसेच मंगळागौरीचा माझा एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये मी परफॉर्म करते आणि जनजागृतीची मंगळागौर आम्ही सादर करत असतो. यामध्ये मागच्या म्हणजे 2018 मध्ये आम्हाला झी मराठीच्या याच्यासाठी म्हणजे स्पर्धेमध्ये पुणे विभागामध्ये प्रथम आणि महाराष्ट्रात तृतीय क्रमांक आमच्या ग्रुपसाठी मिळाला आहे. तसेच या कला आणि साहित्याच्या वाटचालीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं कला साहित्य गौरव हा पुरस्कार देऊनही मला सन्मानित. वा, खूप खूप अभिनंदन. आणि खूप छान प्रवास आहे तुमचा. 2-2.5 वर्षाचा जरी असला तरी त्याची वाटचाल खूप म्हणजे यशस्वीरित्या होणारच आहे अशी आशा व्यक्त करून आता आपण मुलाखतीला सुरुवात करूया. तर मॅडम, तुमची कविता लेखनाला सुरुवात कशी आणि कधी झाली? खरं तर माझा प्रवास हा करोनाच्या काळामध्ये झाला. कवयित्री म्हणून हे म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही, कारण आधी माझं लेखन काहीच नव्हतं, फक्त मी वाचन करायचे भरपूर. आणि तशी सायन्स ग्रॅज्युएट असल्यामुळे लेखनाशी संबंध नव्हता, म्हणजे निबंध किंवा एसे पुरताच तो असायचा. पण करोनाच्या काळामध्ये घरी राहिल्यामुळे त्याच्यात तो लेखनाची उत्स्फूर्त अशी माझ्या ती कवयित्री जागी झाली. आणि म्हणजे बरेच जण असे म्हणतात की त्यावेळेला खूप लोकांना नवीन काहीतरी शिकायला मिळालं. त्या अनुभवातून, म्हणजे माणूस अनुभवातून घडतो असं म्हणतात, आणि कदाचित त्या अनुभवातूनच माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. म्हणजे लॉकडाऊनच्या काळात छान म्हणजे एक तुमची कवयित्री बाहेर नवीन ओळख निर्माण झाली. तर मग सुरुवातीचं जी काही रचना केली अगदी सुरुवातीला, ती कोणती होती मग? ती सुरुवातीची रचना म्हणजे नतमस्तक अशी मी कविता केली होती. तर आपण नवीन, म्हणजे तो काळ असा होता की प्रत्येक जण या भयाच्या सावटाखाली होतं आणि प्रत्येक जण आपापल्या परीनं त्या संकटाशी लढत होते. तरी पण तो म्हणजे आपण देवाला, किंवा तो जो प्रकार होता की देवाला साकडं घालणं, तर तो देवच जर बंदिस्त झाला होता तर आपला जो अंतरात्मा आहे तो जो साथ घालत होता, त्यानुसार मी ती कविता लिहिली होती नतमस्तक म्हणून. अच्छा, तर ती सादर करते. बंद झाले मंदिर मस्जिद, बंद चर्च गुरुद्वार. बंद झाले मंदिर मस्जिद, बंद चर्च गुरुद्वार. एका छोट्या विषाणूनं माजवला हाहाकार. देवा तुला घालत होतो साकडं वेळोवेळी.
देवा तुला घालत होतो साकडं वेळोवेळी, आता का रे सोडून गेला आम्हा वावटळी. देवा काय चुकलं आमचं, काय झाला गुन्हा, देवा काय चुकलं आमचं, काय झाला गुन्हा, मंदिर शाळा कार्यालय रस्ताही केला सुना. लढतात देवा डॉक्टर नर्स, दे मदतीचा हात, लढतात देवा डॉक्टर नर्स, दे मदतीचा हात, झटतात पोलीस सायंटिस्ट, दे तुझी साथ. बरंच काही शिकलो देवा, घेऊ यातून धडा, बरंच काही शिकलो देवा, घेऊ यातून धडा, जगावरून या संकटाची जाऊ दे इडापिडा. जरी असलो आम्ही पापी तुझे गुन्हेगार, जरी असलो पापी आम्ही तुझे गुन्हेगार, तरी आता थांबव देवा शिक्षा झाली फार. समूहप्रिय माणूस प्राणी एकटा कसा राहील, समूहप्रिय मनुष्य प्राणी एकटा कसा राहील, कमवताच नाही आलं तर काय खाईल. त्रिकाल सत्य निसर्गापुढे माणसाला जाता येत नाही. आपण बघितलं की माणसाच्या प्रारब्ध किंवा निसर्गाची जी आपत्ती असते त्याच्यापुढे माणसाला कधीच जाता येत नाही. तर त्रिकाल सत्य निसर्गापुढे माणसाला नाही येत जाता, तुझ्या पुढे नतमस्तक आम्ही तुझ्या चरणी माथा, तुझ्या पुढे नतमस्तक आम्ही तुझ्या चरणी माथा. खूप छान. धन्यवाद. तर मग पर्यावरण संवर्धनासाठी पण तुम्ही काही कविता केल्या, हो तर त्यातल्या पण आपल्या श्रोत्यांना ऐकवता येतील. हो. आपण पर्यावरण संवर्धनाची आता काळाची किती गरज आहे ते आपण पाहतोय. आपण लहान असताना मुलांना, आपल्या मुलांना किंवा आपलं बालपण असतं ते आपण चिवकाऊच्या गोष्टीतून सुरुवात होते. त्या बालपणाची जेवायला पहिल्यांदा भरवतानाही आपण एक घास चिवचा एक घास काऊचा असं करत असतो मुलांना. पण आता चिवताई दिसणंच मुलांना खूप दुर्मिळ झालंय. तर हे चिवताई गेली कुठे आणि का गेली, तर याच्या संदर्भात ही कविता मी केली आहे. चिवताई चिवताई दार उघड म्हणत, कावळा आता चिवताईकडे येत नाही. चिवताई चिवताई दार उघड म्हणत, कावळा आता चिवताईकडे येत नाही, कारण चिवताई झाली आता बेघर, तिच्याकडेच राहिलं नाही स्वतःचं घर. कारण चिवताई झाली आता बेघर, तिच्याकडेच राहिलं नाही स्वतःचं घर. आपण लहानपणी ऐकायचो की चिवताईचं घर मेणाचं असायचं, कावळ्याचं घर शेणाचं असायचं. मग कावळ्याचं घर पहिल्या पावसात वाहून जायचं आणि तो चिवताईकडे यायचा. पण आता चिवताई आधी बांधायची मेणाचं घर, चिवताई आधी बांधायची मेणाचं घर, बाळ लहान म्हणून लावून घ्यायची खिडकीदार. कावळ्याचं शेणाचं घर पहिल्या पावसात मोडायचं, मग त्याला चिवताईचं घर आठवायचं. राहिली नाही आता झाडं, पाऊसही पडत नाही, राहिली नाही आता झाडं, पाऊसही पडत नाही, दाना पाणी मिळाला तरी आसरा काही मिळत नाही. बसायलाच नाही फांदी तर घरटं कसं बांधणार, बसायलाच नाही फांदी तर घरटं कसं बांधणार, घरट्याविना चिवताईचं कुटुंब शहरात कसं राहणार. कमी झाली जंगलं, पशुपक्ष्यांचं अस्तित्व आलंय धोक्यात, कमी झाली जंगलं, पशुपक्ष्यांचं अस्तित्व आलंय धोक्यात, कधी कळणार माणसा तुला तू स्वतःच्याच दोऱ्यात. वेळ निघून जाण्याआधी जागा हो माणसा, वेळ निघून जाण्याआधी जागा हो माणसा, पर्यावरण संवर्धनाचा हाती घेऊन वसा, पर्यावरण संवर्धनाचा हाती घेऊन वसा. खरंच आहे. खूप म्हणजे प्राण्यांचे हालच सुरू आहेत आता सध्या. आणि मग खिडकीमध्ये वगैरे साधं कबूतर वगैरे आलं तरी आपण लगेच हाकलून टाकतो, नाही का, बसून देत नाही, बसू देत नाही. चिमण्या तर दिसतच नाही. तर या दृष्टीने पण जनजागृती करण्याच्या दृष्टीने छान कविता आहे तुमची. आणि आणखीन एक पर्यावरणाचीच आहे तुमची, ऊन जरा जास्त वाढलंय, म्हणजे ती पण ऐकायला आवडेल. आपण गेल्या 5-10 वर्षामध्ये बघतोय किंवा आपण दरवर्षी म्हणतो अरे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी उन्हाळा जरा जास्तच वाढलाय. जे तापमान, जे वाढीचे संकेत आपल्याला मिळतात ग्लोबल वॉर्मिंग. पण याचं कारण काय असेल तर कमी होणारी झाडं किंवा कमी होणारी जंगलं हे याचं मुख्य कारण. पण आपण त्या संदर्भात काहीच पाऊल न उचलता केवळ नुसतं म्हणत असतो की अरे ऊन जरा जास्तच वाढलंय. पण त्याच्या संदर्भात ठोस पाऊल जर आपल्याला उचलायचं असेल, आपल्या पुढच्या पिढीला
छान स्वच्छ हवा, पाणी, प्रकाश द्यायचा असेल तर आपल्याला हे पुढचं पाऊल उचलायलाच लागेल, झाडं लावण्याचं. तर तीच एक कविता सादर करते. ऊन जरा जास्तच वाढलंय असं दरवर्षीच वाटत आहे. ऊन जरा जास्तच वाढलंय असं दरवर्षीच वाटत आहे. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट जगापुढे वासून उभं आहे. आपण बघतो काही देशामध्ये झाडं म्हणजे एका व्यक्तीसाठी जवळपास 10,000-10,500 झाडं आहेत. पण भारतातली कंडिशन अशी आता आहे की एक प्रति व्यक्ती फक्त 29 किंवा 32 झाडच आता भारतामध्ये आहेत. तर ही एवढी तफावत भरून काढायची असेल तर आपल्याला झाडं लावण्याशिवाय पर्याय नाही. बिल्डिंगची वाढली जंगलं, झाडं त्याला पडली बळी. बिल्डिंगची वाढली जंगलं, झाडं त्याला पडली बळी. स्वतःच्या स्वार्थापोटी माणसाला ऐकू येईना निसर्गाची हाळी. जमिनीची होते धूप रोज, संप पावसाचा मिटत नाही. जमिनीची होते धूप रोज, संप पावसाचा मिटत नाही. आटत चाललाय पाण्याचा साठा, पण माणूस जागा होत नाही. कारण माणसाला कळतच नाहीये आपण कुठे चुकतोय. सूर्य ओकतोय रोज आग, सूर्य ओकतोय रोज आग, होरपळून निघते धरती सारी. या संकटातून वाचायची प्रत्येकानं करायला हवी तयारी. ऊन जरा जास्तच वाढलंय आता एवढं म्हणून थांबायचं नाही. ऊन जरा जास्तच वाढलंय आता एवढं म्हणून थांबायचं नाही. या संकटाला तोंड देण्यासाठी झाडं लावायची करा सर्वांनी घाई. या संकटाला तोंड देण्यासाठी झाडं लावायची करा सर्वांनी घाई. म्हणजे ही कविता तर मी केली आहे, पण ही सामाजिक उपक्रम म्हणून माझा निसर्ग संवर्धन ग्रुप पण आहे आमच्या विशालनगर परिसरामध्ये. तर आम्ही जवळपास 4,500 झाडं लावलेली आहेत आणि त्याचं संवर्धन हे करत असतो दरवर्षी. म्हणजे दररोजच करत असतात. म्हणजे वृक्षमित्र जसं वेळ मिळेल तसे सकाळी वृक्षसेवा 6 ते 8 आमची चालू असते आणि त्या प्रकारे त्याचं संवर्धन आम्ही करत असतो. म्हणजे फक्त झाडं लावून त्याचं थांबून उपयोग नाही, कारण ते पुन्हा त्याची वाढ होते की नाही, त्याला पाणी व्यवस्थित मिळते की नाही याचं पण आपण काळजी घ्यायला लागते. तर ते तुमचे मित्र सगळे करत असतो आम्ही. कारण झाडं आपल्याला लावायला गरज नसते, झाडं आपोआपही येत असतात. पण उन्हाळ्यामध्ये त्यांना पाण्याची गरज असते किंवा एरवी म्हणजे आपली देशी जर झाडं असेल तर त्यांना खत पाणी वगैरे थोडंसं आवश्यक असतं. तर ते संवर्धन हे जास्ती महत्वाचं असतं आणि त्या दृष्टीनं आमचं छोटंसं हे चालू आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम. खूप छान. म्हणजे याच्यातून ही पण बाजू तुमची समजली. तर मग आता आपण पाहतो की मुलगा मुलगी किंवा अजूनही समानता नाहीच आहे, तर त्या दृष्टीने पण जनजागृती व्हावी. तर गर्भलिंग, तर त्याच्यावर पण आधारित आपल्या काही कविता आहेत. तर माझा काय गुन्हा ही कविता ऐकायला आवडेल आम्हाला. ही कविता म्हणजे आपण आता बघत असतो की बऱ्याच ठिकाणी असं की मुलांसाठी मुली मिळत नाहीत, असं आपण म्हणजे आपल्या रिलेशन मध्ये असतात की लग्नासाठी मुली मिळत नाहीत वगैरे असं. आणि आता आपण बघतो की मुलींच्या जन्मातली तफावत म्हणजे मुलांची संख्या आणि मुलींची संख्या, तर हे तर आता जर असं चालू राहिलं तर पुढच्या पिढीला मुली मिळणं खूपच कठीण होईल. शहरी किंवा ग्रामीण, सुशिक्षित, अशिक्षित असं काही हे नसतानाही लोक करत असतात की म्हणजे ठराविक ह्या वर्गामध्ये असा प्रकार होतो असं आपण नाही म्हणू शकत. पण बऱ्याच ठिकाणी गर्भलिंग चाचणी होते. पहिली मुलगी असेल तर दुसरी नक्कीच ते हे करत असतात आणि त्याची गर्भातच हत्या होते. तर त्यांना मला असं विचारावं वाटतं की तुम्हाला बाकीची नाती हवी असतात सगळी, म्हणजे आई हवी असते, बहीण हवी असते, बायको हवी असते, तर मग मुलगी का नको असते? मग मुलगी आज कुठल्या क्षेत्रात कमी नाहीये, तरी तुम्ही मुलीचा जन्म का नाकारता? तर ते त्यांना मला प्रश्न विचारावा वाटतो की जे कोणी असे करत असतील त्यांच्यासाठी. तर तेव्हा ही सुचलेली कविता आहे, माझा काय गुन्हा. मुलगी म्हणून जन्माला आले, माझा काय गुन्हा. मुलगी म्हणून जन्माला आले, माझा काय गुन्हा. आई, बहीण, बायको पाहिजे, मग मुलगी का नको म्हणाला. आई, बहीण, बायको पाहिजे, मग मुलगी का नको म्हणाला. जिजाऊ होऊन मी घडवले राजा शिवछत्रपती. जिजाऊ होऊन मी घडविले राजा शिवछत्रपती.
स्वराज्य स्थापून त्यांनी मिळवली त्रिभुवनात कीर्ती. सावित्री होऊन मी धरले पुस्तक लेखणी हाती. सावित्री होऊन मी धरले पुस्तक लेखणी हाती. समाज सुधारणेत झाले मी ज्योतिबांची साथी. होऊन राणी लक्ष्मीबाई मी लढले स्वराज्य रक्षणासाठी. होऊन राणी लक्ष्मीबाई मी लढले स्वराज्य रक्षणासाठी. अहिल्याबाई होऊन झटले लोक कल्याणासाठी. म्हणजे इतिहासात अशा कितीतरी स्त्रिया आहेत की ज्यांची नावं ही सुवर्णाक्षरात लिहिली आहेत. आपल्याला त्याचा अतिशय अभिमान आहे. मग अशा स्त्रिया असू जन्माला आपल्या भारतामध्ये आल्यात तरी पण आपण मुलीचा जन्म नाकारतो, हे आपलं दुर्दैव आहे असंच मी म्हणेन. कल्पना सुनीता होऊन घातली गवसनी आकाशाला. कल्पना सुनीता होऊन घातली गवसनी आकाशाला. जाऊन अंतराळात तिथेही मी तिरंगा फडकावला. जे आपण केवळ भारतात नाही तर जगभरातही आपण आणि अंतराळातही आपण प्रगती करतोय, जे मुलगी असूनही. तर मग आपल्याला मुलगी का नको? आज उभी मी प्रत्येक क्षेत्रात लावून खांद्याला खांदा. आज उभी मी प्रत्येक क्षेत्रात लावून खांद्याला खांदा. तरी तुम्ही मला पोटात मारण्याचा करता राज रोज धंदा. तरी तुम्ही मला पोटात मारण्याचा करता राज रोज धंदा. लुडबुड करून मध्ये विस्कटवू नका निसर्गाची घडी. निसर्गाने आपलं प्रपोर्शन ठरलेलं असतं की मुलांचे एवढे जन्म, मुलींचे एवढे जन्म, आणि त्याच्यात लुडबुड केली आपण मुलींचे तर आपोआपच संख्या कमी होणार आणि त्याचे परिणाम हे पुढच्या पिढीला भोगावे लागणार. म्हणून लुडबुड करून मध्ये नका विस्कटवू निसर्गाची घडी. नाहीतर भविष्यात केवळ रडावं लागेल घडी घडी. नाहीतर भविष्यात केवळ रडावं लागेल घडी घडी. कारण आपल्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही जर मुलीच नसतील तर. वास्तववादी कविता आहे, खरंच विचार करण्यासारखी आहे. महिलांविषयी कविता पण आहेत. तर महिलांमध्ये ती बाई पण भारी देवा ह्या टायटलच्या खाली तुम्ही एक कविता लिहिलेली आहे, तर त्याचंही सादरीकरण केले तर ऐकायला आवडेल श्रोत्यांना आपल्या. आणि खरंच तितकं बाई पण भारी असतं, कारण आपण कितीतरी संकटातून रोजचा सामना करत असतो आणि आपण कितीतरी क्षेत्रांमध्ये सिद्धही करतो की बाई पण खरंच भारी आहे म्हणून. पण मग हे काय काय करत असतो आपण, त्याची थोडीशी झलक आहे या कवितेमध्ये. तारेवरची कसरत चालते गृहिणीची रोज सकाळी. तारेवरची कसरत चालते गृहिणीची रोज सकाळी. नोकरी असली तरी करावी लागते कधी दिवस कधी रात्र पाळी. रांधा वाढा उष्टी काढा चुलीवर ठेवावा लागतो तवा. म्हणजे तुम्ही घरी असला किंवा नोकरी करत असला तरी घरच्यांना करणं हे भागच असतं. रांधा वाढा उष्टी काढा चुलीवर ठेवावा लागतो तवा. गृहिणी असो वा नोकरदार बाई पण भारी देवा. धुनी भांडी स्वयंपाक पाणी गृहिणीचा पिट्टा पडतो. धुणी भांडी स्वयंपाक पाणी गृहिणीचा पिट्टा पडतो. मीटिंग असाइनमेंट प्रोजेक्टरवर बॉस रोज अडतो. नटण्या मुरडण्यात नाही धरत आमचा कोणी हात. म्हणजे हे सगळं करत असतानाही आपला जो स्थायी स्वभाव आहे तो आपण सोडत नाही. नटण्या मुरडण्यात नाही धरत आमचा कोणी हात. काढतो पाणी ज्या ठिकाणी त्या ठिकाणी मारतो लात. काढतो पाणी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मारतो लात. हुशारपणाचा कधी मिरवत नाही उगाच तोरा. हुशारपणाचा कधी मिरवत नाही उगाच तोरा. फिरवतो पाठ त्या दिशेला जिकडे वाहतो वारा. कपडे साड्यांच्या खरेदीनं कपाट वाहते ओसंडून. खरेदी हा वीक पॉइंट असतो. कपडे साड्यांच्या खरेदीनं कपाट वाहते ओसांडून. तरीही काटकसरीनं करतो खर्च ठेवतो 4 पैसे राखून. म्हणजे इतकं हे करत असेल तरी 4 पैसे हे गाठीला असतातच आपल्याला वेळेला. नवरा लेकरं आमची असतात जीव की प्राण. नवरा लेकरं असतात आमची जीव की प्राण. आई वडील सासू सासऱ्यांचा राखतो तेवढाच मान. म्हणजे बाहेरचं बघतानाही आपण कर्तव्यामध्ये कधी कसूर करत नाही. तारेवरची कसरत आम्ही लिलया पार पाडतो. तारेवरची कसरत आम्ही लिलया पार पाडतो. इतरांसाठी जगताना स्वतःसाठीही थोडं जगतो.
कधी सहज सोप्या, कधी समजायला कठीण फार. कारण आपण म्हणतो बाई जेवढी सोपी समजायला तेवढीच कठीण आहे. कधी सहज सोप्या, कधी समजायला कठीण फार, कधी लक्ष्मी दुर्गा शांत, तर कधी दुधारी तलवार. कधी लक्ष्मी दुर्गा, कधी शांत संयमी, तर कधी दुधारी तलवार. आमच्या अशा असण्याचा प्रत्येकालाच वाटतो हेवा, आमच्या अशा असण्याचा प्रत्येकालाच वाटतो हेवा, आमच्यासारखे आम्हीच, आमचं बाई पण भारी देवा. आमच्यासारख्या आम्हीच, आमचे बाई पण भारी देवा. खूप छान आणि सगळ्या महिलांना समर्पित आहे. खरंच आहे ते. तर शेतकरी कुटुंबामध्ये पण शेतकऱ्यांवर आधारित आशेचा वणवा ही कविता तुम्ही रचली आहे. आपण रोज पेपर उघडला की बातम्या बघत असतो. शेतकरी आत्महत्या म्हणजे इतका ज्वलंत प्रश्न झालाय. खरं तर निसर्गाचे आपत्ती असतात ह्या सगळ्यांसाठीच असतात, पण त्याची झग ही जास्त शेतकऱ्यांना बसत असते. म्हणजे वादळ झाले, वारा झाला, पाऊस आला किंवा नाही आला, तरी सगळ्या प्रकारची संकट ही शेतकरी पेलत असतो. पण जेव्हा आपण विचार करतो की आत्महत्या हा त्याच्यावरती उपाय नाहीये, कारण आत्महत्या केलं तुम्ही एकटे सुटता, पण कुटुंबाची नंतरची जी वाताहत होते ती म्हणजे त्याला कुणीच हे करू शकत नाही, म्हणजे ती इमॅजिन आपण करू शकत नाही. तर त्याच्यासाठी मी असं म्हणेल की आपण संकटाशी लढलो तर त्याच्यातून पर्याय हा आपल्याला निघेल. तर तो आशेचा वणवा आहे, तो आपल्या मनामध्ये म्हणजे शेतकऱ्यांच्या मनामध्ये जर कायम असेल तर ठीक आहे, यावर्षी नाही झालं म्हणजे हे पीक नाही झालं, आपण पुढच्या वेळेला चांगली तयारी करूया, म्हणजे पुढच्या वर्षी आपण आशा करूयात की ते संकट येणार नाही असं. तर या आत्महत्या हा उपाय नाहीच, उपाय नाहीच आहे कुठल्याच ह्याच्यावर. समस्या कुठली पण असू दे, शेतकऱ्यांची असू दे किंवा आपली कौटुंबिक. येस, आत्महत्या हा नाहीच आहे म्हणजे. तर त्या शेतकऱ्यांना थोडा एक आशेचा किरण देण्यासाठी म्हणून किंवा त्यांची मानसिकता थोडीशी बळकट करावी म्हणून मी ही कविता लिहिली आहे. अच्छा. फाटले जरी आभाळ, पाठीचा कणा भक्कम हवा. फाटले जरी आभाळ, पाठीचा कणा भक्कम हवा. विझू देऊ नको कधी उरातील आशेचा वणवा. वाऱ्या वादळानं जरी केला गनिमी गावा. कारण आपण वाऱ्या वादळाचं काहीच सांगू शकत नाही की कुठल्या क्षणी येईल आणि काय काय वाहून जाईल त्याच्यामध्ये. तर वाऱ्या वादळानं जरी केला गनिमी कावा, त्याचा आणि तुमचा तर उभ्या जन्माचा दावा. माय जरी कवटाळू पाहे तुम्हा तिच्या उराशी. माय जरी कवटाळू पाहे तुम्हा तिच्या उराशी, तिलाही सांगा निर्धाराने थांब ग तू जराशी. तिलाही सांगा निर्धाराने थांब ग तू जराशी. जे असे विचार आपल्या मनात आले तर आपल्याला तेवढा निर्धार पाहिजे की नाही बाबा, माझं कुटुंब आणि मी याच्यातून बाहेर निघू, ही आशेचा किरण आपल्या मनामध्ये कायम राहिला पाहिजे. वादळ वारं दुष्काळ पूर पाचवीलाच पुजलाय नशिबानं. वादळ वारं दुष्काळ पूर पाचवीलाच पुजलाय नशिबानं. मग त्याला काय घाबरायचंय, लढायचं रोज नव्या जोमानं. मग त्याला काय घाबरायचंय, लढायचंय रोज नव्या जोमानं. व्हायचं सज्ज पिकवायला पुन्हा मातीतून मोती. कारण शेतकऱ्यांच्याकडेच ही किमय असते की मातीतून मोत्यासारखं पीक पिकवण्याची. व्हायचं सज्ज पिकवायला पुन्हा मातीतून मोती. फाटकी जरी तुमची झोळी रीतीनं कधी होती. फाटकी जरी तुमची झोळी रीतीनं कधी होती. म्हणजे परिस्थितीने जरी ती फाटलेली असेल तरी त्यांचं मन इतकं मोठं असतं की आपण कधीही शेतकऱ्याच्या घरी गेलो तर ते रिकाम्या हाताने आपल्याला कधीच येत नाही. बरोबर. हरलो तरी खचणार नाही, हरलो तरी खचणार नाही, निर्धार पक्का आमचा. म्हणजे सगळ्यांना सांगायचंय तुम्हाला, हरलो तरी खचणार नाही, निर्धार पक्का आमचा. देवा लढण्या दे बळ आम्हा, देवा लढण्या दे बळ आम्हा. आशीर्वाद असू दे तुमचा, आशीर्वाद असू दे तुमचा. म्हणजे देवाचा आशीर्वाद आपण तो मागायचाच आहे, पण लढायचं थांबायचं नाही. अगदी खरं. खूप छान. तर मॅडम, समाजामध्ये आपण बघतो की आता शेतकऱ्यांच्या तर ह्या समस्या आहेतच, पण आता मुलं शिकली सवरली
उंच भरारी त्यांनी घेतली की मग एकाकी असणारं जे पालकांचं एकाकीपण आहे तर त्याच्यावर आधारित पण तुम्ही होईल का खरंच असं ही कविता केली आहे. तर ती पण ऐकायला आवडेल आपल्या श्रोत्यांना. आपण बघत असतो की म्हणजे समाजामध्ये असे तर असते की मुलं उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जर परदेशात गेली तर ते पुन्हा भारतामध्ये किंवा आई वडिलांच्याकडे येण्याचं प्रमाण अगदी अत्यल्प झालंय. म्हणजे ते तिकडेच रमतात, तिकडे त्यांचा पैसा महत्वाचा वाटतो, करिअर महत्वाचा असतं. मान्य आहे की ठराविक एजला तुम्हाला त्याला दिलंच पाहिजे, तुम्ही एवढे शिकलेले असता, त्या दृष्टीनं तुम्ही तुमची प्रगती करत असता, आई वडिलांनाही ती प्रगती हवी असते. पण एक कंडिशन अशी असते की मुलं म्हणजे आपल्याला जेव्हा लहान असतो तेव्हा आई वडिलांची जितकी गरज असते तेवढीच आज म्हातारपणी आई वडिलांनाही आपली गरज असते. ती गरज ओळखून तुम्ही त्याप्रमाणे राहिला, त्यांना सांभाळून घेत तर कदाचित हे चित्र पालटेल असं मला वाटतं. तर हे बऱ्याच ठिकाणी आता अनाथाश्रमात वगैरे मी जेव्हा भेटी देते तेव्हा म्हणजे त्यांचे जे पालक असतात म्हणजे येणाऱ्या पॅरेंट्सचे वगैरे तर त्यांचं ते दुःख बघून हे मला सुचली आहे कविता. आहे कवितेचं नाव आहे होईल का खरंच असं. तळहातावरच्या फोडाप्रमाणे ज्यांना होतं जपलं, तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्यांना होतं जपलं, त्यांनी म्हातारपणी आता सहवासाविना एकटं टाकलं. म्हणजे आपण लहान मुलांना किती जपत असतो, त्यांना तेव्हा गरज असते तेव्हा. हट्ट ज्यांचे पुरवले होते पोटाला चिमटा घेऊन, हट्ट ज्यांचे पुरवले होते पोटाला चिमटा घेऊन, त्यांनीच आता अनाथाश्रमात सोडलं नेऊन, त्यांनीच आता अनाथाश्रमात सोडलं नेऊन. बळ देऊन पंखांना दाखवली ज्यांना दिशा, बळ देऊन पंखांना दाखवली ज्यांना दिशा, त्यांना आता चढली पैसा आणि संपत्तीची नशा. कारण आई वडिलांच्या जीवावरती तर आपण आपल्या पंखांना बळ मिळालेलं असतं, आपण इथपर्यंत पोचलेलो असतो. पण एक पैसा आणि संपत्ती मिळाल्यानंतर किंवा जी परदेशातली जी भुलभुलई असतो त्याच्यामध्ये जी मुलं फसतात तर ते तसं झालं तर या पालकांची काय हालत होते. उडून गेलेल्या पाखरांसाठी आई बापाच्या जीवाची तळमळ, उडून गेलेल्या पाखरांसाठी आई बापाच्या जीवाची तळमळ, स्वतः आई बाप झाल्याशिवाय नाही करणार त्यांची कळवळ. नको असते पैसा संपत्ती फक्त प्रेम हवं असतं, नको असते पैसा संपत्ती फक्त प्रेम हवं असतं. त्यांनी कितीही कमवले तरी आई वडिलांना त्याची गरज नसते. आयुष्याच्या संध्याकाळी साथीला आपलं माणूस हवं असतं. खरंच का कधी तरी उलटे वाहतील वारे, खरंच का कधीतरी उलटे वाहतील वारे, उडून गेलेली पाखरं का घरी फिरतील माघारे. प्रत्येकाला आशा असते की मुलांनी कधीतरी परतून यावं असं. असं जर झालं तर सगळं किती छान होईल, असं जर झालं तर सगळं किती छान होईल. बंद होऊन अनाथाश्रम घराचं गोकुळ होईल, बंद होऊन अनाथाश्रम घराचं गोकुळ होईल. खरंच जी मुलं शिकून सवरून मोठी होतात त्यांना अंजन घालणारी ही कविता आहे. तर आता हे तर झालं ज्येष्ठ नागरिकांचं, पण महिला सुद्धा रोजच्या त्यांच्या कामाच्या गडबडीत किंवा जे काही त्यांचं असतं शेड्यूल त्याच्यामध्ये स्वतःकडे पाहत नाही किंवा स्वतःकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नसतो. तर त्यांना संदेश देणारी पण कविता तुमची आहे. तर ती पण आपल्या मैत्रिणींना ऐकवली तर त्याही त्याच्यातून थोडस सकारात्मक विचार करतील आणि स्वतःसाठी वेळ काढतील. आपण ठराविक एज नंतर म्हणजे आपण आता सुरुवात जी असते की ती आपल्याला मुलांचं, नवऱ्याचं, घरातल्यांचं सगळ्यांचं करणं भाग असतं, कारण त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. पण एका ठराविक एज नंतर म्हणजे 40 नंतर थोडी स्थिरता आल्यानंतर असं मला वाटतं की प्रत्येक मैत्रिणीनं ही स्वतःसाठी पण जगलं पाहिजे, स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. आपल्याला ठीक आहे 24 तास मिळतात आपल्याला त्याच्यासाठी, पण 24 तास हा व्यतिरिक्त आपल्याला वेळ कोणी देत नाही. आपल्याला आपला वेळ काढावा लागतो स्वतःसाठीचा. तर तो वेळ थोडासा काढून आपल्या आवडीनिवडी, आपले छंद थोडेसे जोपासावेत, आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी
असं एक मैत्रिणींसाठी एक संदेश मी देऊ इच्छिते. म्हणून एक स्वतःकडून स्वतःला घे एक वचन. कारण ती वचनाची पूर्तता करण्यासाठी जे आपण एखादं वचन घेतलं तर आपण त्या दृष्टीनं पाऊल तरी उचलतो. बरोबर. नवऱ्याचं ऑफिस आणि मुलांच्या शाळा. नवऱ्याचं ऑफिस आणि मुलांच्या शाळा रोजच तू पाळते त्यांच्या तंतोतंत वेळा. नवऱ्याचं 9 वाजता ऑफिस असेल तरी आपण 8:45 वाजता त्यांना रेडी करून देत असतो. डबा, बॉटल सगळं हातात देत असतो. मुलांच्याही शाळेचं 15 मिनिटं आधी बस यायच्या आधी हजर असतो. पण स्वतःसाठी काय करतो? तर स्वतःसाठी कुठे तुला राखीव वेळा? स्वतःसाठी वेळच नसतो तिला. नवऱ्याला साधं जेवण आवडतं म्हणून करायचं. हे आमच्या ह्यांना ना रोज संध्याकाळी भाकरी आणि भाजीच लागते, तर ते अट्टहासणा करत असतो. मुलांच्या पिझ्झा बर्गरसाठी दिवसभर झटायचं. आज त्यांना पिझ्झा बर्गर खायचा, मग या दुकानात नाही मिळालं साहित्य तिकडनं आण, मॉलमधून आण, हे करत असतो आपण. म्हणजे नवऱ्याला साधं जेवण आवडतं म्हणून करायचं, मुलांच्या पिझ्झा बर्गरसाठी दिवसभर झटायचं आणि स्वतःच्या आवडी गुंडाळून मात्र आहे त्यात भागवायचं. म्हणजे जे शिल्लक असेल त्याच्यातच आपण भागव. आता कशाला वेगळं करायचंय, राहिली अर्धी भाकरी तेवढी बाद झाली असं म्हणत करत असतो. नवऱ्याचं काही दुखलं तर डॉक्टरकडे पळायचं. नवऱ्याचं काही दुखलं तर डॉक्टरकडे पळायचं. मुलांच्या आजारपणात रात्रभर जागायचं आणि स्वतःला होऊ दे काही, अंगावरच काढायचं. स्वतःहून आपण कधीही दवाखान्यात की मला खूप त्रास होतोय मग जाऊया, नाही आज एखादी गोळी घेते, मग दिवसभर विश्रांती घेईल, मग बघूयात, असं आपण दुर्लक्ष करत असतो. ठीक आहे, आतापर्यंत तू केलंस ते ठीक होतं, पण आता या वयाच्या टप्प्यावरती तुला तुझ्यासाठी करायला हवं. आतापर्यंत जे झालं ते आता बाजूला सोड. आतापर्यंत जे झालं ते आता बाजूला सोड. स्वतःच्या आनंदालाही फुटू दे ना थोडे मोड. इतरांसाठी करताना दे स्वतःसाठी करण्याची जोड. म्हणजे इतरांची आवडीनिवडी जपताना आपलीही आवड निवड त्याच्यामध्ये स्पेशली करावी असं मला वाटतं. म्हणून आतापर्यंत जे झालं ते आता बाजूला सोड. स्वतःच्या आनंदालाही फुटू दे थोडे मोड आणि इतरांसाठी करतानाही स्वतःसाठी करण्याची दे जोड. म्हणूनच स्वतःकडून स्वतःला घे एक वचन. म्हणूनच स्वतःकडून स्वतःला घे एक वचन. यापुढे जगणार नाही मारून स्वतःचं मन. यापुढे जगणार नाही मारून स्वतःचं मन. तेव्हाच होईल स्वतःच्या अस्तित्वाचं जतन. तेव्हाच होईल स्वतःच्या अस्तित्वाचं जतन. तेव्हाच आपण आपलं अस्तित्व हे सिद्ध करू शकू समाजामध्ये. अगदी खरंय. आणि तुमचा हा संदेश आपल्या मैत्रिणी नक्की ऐकतील आणि त्याचं पालनही करतील अशी आशा व्यक्त करू. हो. आणि आता वेळेअभावी जाता जाता आपल्याला तुमची शेवटची रचना कोणती ऐकता येईल? आता आपण यावर्षी सुवर्ण महोत्सव स्वातंत्र्याचा साजरा केला, त्याची सांगता आपण यावर्षी करतो. तर त्या दृष्टीनं आता 15 ऑगस्टच्या दृष्टीनं एक कविता आपल्या भारतीय जवानांसाठी जी केलेली आहे. तर भारतीय जवान म्हणजे आपण आपल्या देशामध्ये सुरक्षित आहोत, कारण ते आपल्यासाठी प्रत्येक सीमेवरती रात्रंदिवस हे लढत असतात. तर त्यांना समर्पित म्हणून एक कविता मी सादर करते. कवितेचं शीर्षक आहे जय जवान. अच्छा. देशसेवा देशप्रेम दाखवण्यासाठी मुळीच नसतं. देशसेवा देशप्रेम दाखवण्यासाठी मुळीच नसतं. प्रत्येक भारतीय जवानात ते ठासून भरलेलं असतं. कारण आपण एक दिवसापुरतं आपण देशप्रेम आपलं उतू जात असतं नेहमी, पण जे भारतीय जवान असतात ते त्यांच्या रक्तामध्ये किती भिनलेलं असतं हे आपल्याला दरवेळी प्रत्यय येत असतो त्याचा. ऊन वारा पाऊस रक्त गोठवणाऱ्या थंडीतही, ऊन वारा पाऊस रक्त गोठवणाऱ्या थंडीतही लढाई नसते फक्त शत्रूशी, असते वातावरणाशी. म्हणजे ते शत्रूशी लढता लढता वातावरणाशी लढत असतात. आपण बघतो -50 डिग्री वगैरे मध्ये सुद्धा ते तटस्थ उभे असतात. त्यांच्या साहस बलिदानाला तोड कशाची, कधी न बाळगली त्यांनी तमा स्वतःच्या जीवाची. त्यांच्या साहस बलिदानाला नाही तोड कशाची,
कधी न बाळगली त्यांनी तमा स्वतःच्या जीवाची. ठेवा त्यांच्या त्यागाची आठवण थोडी रोज. ठेवा त्यांच्या त्यागाची आठवण थोडी रोज. ते असतात तटस्थ उभे म्हणून आपण घेतो शांत झोप. लष्करातील प्रत्येक जवान, लष्करातील प्रत्येक जवान संरक्षण व्यवस्थेचा कणा. लष्करातील प्रत्येक जवान संरक्षण व्यवस्थेचा कणा. ते लढतातच शर्तीने, तुम्ही फक्त पाठीशी आहे म्हणा. कारण तेच आपलं त्यांचं बळ असतं की आपण त्यांच्या पाठीशी आहोत हे त्यांना आपण आतून दाखवून द्यायचं असतं. भारत मातेचे हे सुपुत्र राखतात तिरंग्याची शान. भारत मातेचे हे सुपुत्र राखतात तिरंग्याची शान. त्यांच्या गौरवार्थ म्हणा जय जवान जय किसान. त्यांच्या गौरवार्थ म्हणा जय जवान जय किसान. खूप छान. आणि ह्या कवितेनेच आपण आता आपल्या मुलाखतीचा समारोप करूया. तर तुमच्या खरंच खूप छान कविता आहेत आणि बऱ्याच विषयांना तुम्ही हात घातलाय. पर्यावरण झालं, महिलांविषयक झालं, गर्भलिंग, ज्येष्ठांच्या समस्या, आणखीन शेतकरी आत्महत्यावर आधारित. तर असे खूप विषय आपण आताच्या तुमच्या मुलाखतीतून आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवले. तर आणखीनही ऐकायला आवडतील आम्हाला, पण वेळेअभावी आपण आता इथेच थांबतोय आणि तुमची रजा घेतोय. पण तुम्ही इथं आलात आणि इतक्या छान छान कविता आपल्या श्रोत्यांना ऐकवल्यात त्याबद्दल मी नीता तुमचे आभार व्यक्त करते. मी मनापासून तुमच्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद मानते की मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल. अजून वेगळ्या विषयावरच्याही कविता आहेत. पुन्हा मला आमंत्रित केलं तरी मला आवडेल पुन्हा ही संधी घ्यायला. खूप खूप धन्यवाद. नक्कीच मॅडम. श्रोते हो, जाऊ कवितांच्या गावा या कार्यक्रमातून आता मात्र वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात नवीन कार्यक्रमात नवीन माहितीसह. तोपर्यंत ऐकत रहा तुमचा आमचा आपल्या सगळ्यांचा लाडका रेडिओ FTII 90.4 मेगाहर्ट्झ. धन्यवाद.